सातारा शहरात गाळा मालकांनी आपले गाळे भाड्याने देऊन मटका, चक्री आणि कॅरम सारखे अवैध व्यवसाय सुरू ठेवलेत। या विरोधात महिलांनी संताप व्यक्त केला। यादव गोपाळ पेठेतील तुळजाभवानी कॉम्प्लेक्समध्ये मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात आज महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत गूढ आवाज आला होता। तसेच दिंडोरीत गूढ आवाजाने काही घरांना हादरे सुद्धा बसले। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दरवर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी मांस विक्रीवर बंदीचे आदेश आम्ही काढत असतो। यंदा योगायोगाने 15 ऑगस्टला गोकुळाष्टमीचा सण आहे। त्यामुळे याचा स्वातंत्र्य दिनाशी काहीही संबंध नसून कोणीही गैरसमज करू नये असं जळगाव महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त उदय पाटील यांनी स्पष्ट केलंय। हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने धुळे शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातून 1111 फूट भव्य तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात आली। धुळे शहराचे आमदार अग्रवाल यांच्यासह ग्रँड मास्टर शिफुजी शौर्य भारद्वाज यांची प्रमुख उपस्थिती होती। जुन्या आग्रा रोडवरील अग्रेसन चौकापासून या तिरंगा पदयात्रेला सुरुवात झाली। गांधी पुतळा येथे समारोप करण्यात आला। या तिरंगा पदयात्रेत मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थिनींसह सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या। गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश मूर्ती तयार करण्याची लगबगही सुरू झाली आहे। मात्र महागाईमुळे मूर्ती दरवाढीची झळ यंदा गणेश भक्तांना बसणार आहे। मूर्तिकारांकडून यंदा श्रींच्या मूर्तींचे दर 25 ते 30% वाढवण्याचे संकेत मिळत आहेत। नांदणी मठातील हत्तीण महादेवीला परत आणण्यासाठी मठातील विश्वस्त पुनर्विचार याचिका करणार नाहीत तर हायपॉवर कमिटीकडे पुनर्विचार अर्ज दाखल करणार आहेत। पुनर्विचार याचिका दाखल करणं म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेत अडकणं होईल असं विश्वस्तांनी म्हटलंय। सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या फायर ऑडिटकडे 389 हॉटेल आणि 153 रुग्णालय मनपाच्या रडारवर आहे। संबंधितांना नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून लवकरच नोटिसा बजावण्यात येणार आहेत। नागपूरच्या सक्करदरा चौकात सामूहिक वंदे मातरम गाण्याचा कार्यक्रम पार पडलाय। शेकडो विद्यार्थ्यांनी एकाच सुरात वंदे मातरमचं गायन केलं। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दिग्दर्शन अभिनेता शरद पोंक्षे सुद्धा उपस्थित होते। नागपुरात जन्माष्टमी निमित्तानं ललिता पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यात आली। लहान मुलांनी यावेळी श्रीकृष्ण आदी राधाराणी यांचा वेश परिधान केला होता। पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातील कोंढवा आणि बिब्बेवाडी परिसरात अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेनं हातोडा फिरवला। मोकाट कुत्रे नियंत्रणासाठी विविध कायदेशीर मार्ग असताना परिस्थिती जैसे थेच का असा सवाल नागपूर खंडपीठानं केला। यासाठी खंडपीठानं महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची नावं मागितली आहे। त्यांनी आपल्या जबाबदारी पार न पाडल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असंही नागपूर खंडपीठानं म्हटलंय। 15 ऑगस्ट पासून गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी पुणे मेट्रो धावणार आहे। सध्या गर्दीच्या वेळेत दर 7 मिनिटाला एक मेट्रो आहे। आता 15 ऑगस्ट पासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर 6 मिनिटाला धावेल। विना गर्दीच्या वेळी मात्र दर 10 मिनिटाला एक मेट्रो असेल। समृद्धी महामार्गावरील मूलभूत सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे। यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला फटकारलंय। समृद्धी महामार्गावरील समस्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे।